नमस्कार मित्रांनो, मी विरोध भोयर, राणा सुदी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. मी गेली 7 वर्ष झाले आरीसोबत जुळलेला आहे आणि 7 वर्ष झाले आपण पोटॅबोर फर्टिसोल वापरतो. कारण पोटॅबोरमध्ये पोटॅश आणि बोरॉन येते आणि फर्टिसोलमध्ये पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर येते. ह्या अशा याच्या दोन्ही मिळून 5 वस्तू याच्यामध्ये येतात. पण ज्यावेळेस आपली शेंगा भरायची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये आपल्याला पोटॅश ची आपल्या पिकाला खूप जरूरत असते. तर त्यासाठी आपण हे पोटॅबोर वापरतो आणि पोटॅबोर आपण 2018 मध्ये याच्या ट्रायल घेतल्या होत्या, याचे रिझल्ट पाहिले आणि तेव्हापासून आपण वापरतो आणि आपल्या ग्रुपच्या शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो. कारण पोटॅबोर फर्टिसोल जर दिलं तर तुमच्या ज्या झाडाच्या लागलेल्या पूर्ण शेंगा आहेत ह्या पूर्ण शेंगा सारख्या भरतात, दाण्याची साईज सारखी बनते आणि सल्फर असल्यामुळे याच्यामुळे तुमचं तेलाचंही प्रमाण वाढते आणि ज्या खालच्या झाडाच्या शेंगा असतात त्या अन्नद्रव्य जर कमी पडलं तर त्या भरत नाहीत, दाण्याची सारखी क्वालिटी बनत नाही आणि तिथं आपलं 15 ते 20% नुकसान होते. तर त्यासाठी पोटॅबोर फर्टिसोल हे वापरताना सोयाबीनवरती 70 ते 75 दिवस झालेल्या सोयाबीनवरती शेवटच्या स्प्रेमध्ये मित्रांनो तुम्ही वापरू शकता. याचे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येते आणि आपल्या सर्व शेतकरी याचे रिझल्ट व्हिडिओच्या माध्यमातून दरवर्षी पाहत असतात मित्रांनो. हे वापरताना याचा जो डोज आहे तर तुम्ही पंपाने जर वापरत असाल तर प्रतिपंप पोटॅबोर 40 ग्राम वापरा आणि फर्टिसोल 80 ते 100 ग्राम वापरू शकता मित्रांनो. आणि 500 लिटर पाण्यात जर वापरत असाल, आमच्या भागात सर्रास ट्रॅक्टरनी फवारणी होते, तर 500 लिटर पाण्यासाठी 1 किलो पोटॅबोर आणि 3 किलो फर्टिसोल हे असं तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. पोटॅबोर वापरायची जी कंडिशन आहे ही झाडाला पूर्ण शेंगा लागलेल्या अवस्थेमध्ये आणि याच्यामध्ये बारीक जीव धरले या अवस्थेत जर तुम्ही वापरलं तर याचे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात मित्रांनो. पण भरपूर शेतकरी मी पाहिले की थोडंसं शेवटची फवारणी म्हणून लवकर घेतात 60-65 दिवसावरती. तर 60 दिवसाच्या आत नका घेऊ तुम्ही. जर पोटॅबोरचे तुम्हाला 100% रिझल्ट घ्यायचे असतील तर तुम्ही 70 ते 75 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्ही पोटॅबोर फर्टिसोल वापरा आणि मग पहा त्याची रिझल्ट. कारण सोयाबीन सारख्या पिकाला तर ही एक जादूची झप्पी म्हणता येईल, एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे मित्रांनो. धन्यवाद.